साखरा येथील येणाऱ्या आगामी विधानसभेची आज सभा ही माजी आमदार प्रकाशराव देवसरकर यांच्या मार्गदर्शनास्तव ठेवण्यात आली होती। या सभेमध्ये काँग्रेसचे जे नेते विधानसभेसाठी इच्छुक आहेत विजय खडसे या संदर्भात चर्चा करण्यात आली आणि विधानसभेमध्ये काँग्रेस हा पक्ष हा श्रेष्ठ पक्ष आहे असे माजी आमदार प्रकाशराव पाटील यांनी सांगितले। तसेच काँग्रेस पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी विजय खडसे हे एक सक्षम उमेदवार आहेत असंही या सभेमध्ये ऐकावयास मिळालं। या सभेला उपस्थित माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, माजी आमदार विजय खडसे तसेच रामराव गायकवाड आणि आदी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व काँग्रेसला मानणारी मंडळी या सभेला उपस्थित होती। नक्की म्हणजे सर्वांना उमेदवारी मिळत आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने खडसे साहेब नक्की निवडून येतील यामध्ये कोणतीही शंका नाही। आपण फार मोठ्या संख्येने न बोलता जास्त बोलू कामाचे दिवसात आपल्याला सगळ्याला बाहेर करायचं आहे, नेत्याला आपल्याला ऐकायचं आहे। त्यामुळं मी परत एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो, आभार मानतो। आपण असंच आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं अशी कळकळीची विनंती मला सूचना करतो आणि येथे थांबतो। जय काँग्रेस। कोरोनाचा हेतू आता गावागावामध्ये बेंगलोरचे सर्व डायरेक्ट गावागावांमध्ये त्या सर्वेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे तो गरीब माणूस आहे, बुजला नाही, मारला नाही, सामान्य आता सामान्य माणूस आहे, आमदार होता तरी पैसा कमवत, जिल्हा परिषदचा सभापती अध्यक्षांची बायको तरी पैसा कमवत नाही, अजून परिस्थिती आहे। खरं तर अशा माणसाचा तुम्ही आम्ही पक्षाला सत्कार करायला पाहिजे। कारण एकदा अशी घटना घडली, खडसे साहेब सुदाम काका म्हणून खासदार होता अमरावतीमध्ये, अक्षरशः 10 बाय 10च्या मुली राहणारा माणूस, अहो पण त्या ठिकाणी लोकांनी 10,000 रुपये त्या काळात का 1-1 रुपया 2-2 रुपये 10,000 रुपये कोणी 50 रुपये कोणी 100 रुपये त्या ठिकाणी वसूली गोळा केली ते सुदाम काकाला त्या ठिकाणी खासदार केलेलं आहे। हीच परिस्थिती यावेळी सुद्धा निर्माण होणार आहे। कारण तुम्ही आमच्या जमिनीवर राहिलेले माणसा हे जी काही मंडळी या ठिकाणी तालुक्यातली काही नेते मंडळी काँग्रेस